महाराष्ट्र सरकारने गेल्या 50 वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी 328 नव्या मद्य विक्री परवान्यांचं वाटप करण्याची घोषणा केली होती। पण आता या परवान्यांच्या वाटपावरून नवी बाब समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने गेल्या 50 वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी 328 नव्या मद्य विक्री परवान्यांचं वाटप करण्याची घोषणा केली होती। पण आता परवान्यांच्या वाटपावरून नवी बाब समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे एकूण 328 वाईन शॉप परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र या परवान्यांचा लाभ प्रामुख्याने राजकीय नेत्यांना मिळत असल्याची माहिती समोर आली आहे। 328 पैकी तब्बल 96 परवाने हे राजकीय पक्षातील संबंधित नेते किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांना मिळणार आहेत। यात भाजपाचे 5 नेते असून 40 परवाने आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 4 नेते असून 32 परवाने आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नेते असून 24 परवाने आहेत। विशेष म्हणजे 41 पैकी 16 मद्य कारखाने बंद असून काही कारखाने केवळ नावापुरतेच चालू ठेवण्यात आलेले आहेत। या सर्वांना वाईन शॉप परवाने मिळणार आहेत। राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील तर विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये असा नियम आम्ही बनवला आहे। आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधिमंडळाला याबाबत पहिली सूचना द्यावी लागणार आहे। विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू परवाना दिले जाणार नाहीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडी आणि इतर अपडेट्ससाठी पाहत रहा लोकमंच मराठी न्यूज।